नमस्कार विद्यार्थ्यांनो, शुभ सकाळ. मी पल्लवी खरात. इयत्ता 9वीमध्ये आज आपण आजपर्यंत काय शिकलो त्याची एक उजळणी करून घेऊया. आता सुरुवातीला तुम्ही कविता शिकलात 2 संतवाणी. या संतवाणीमध्ये 2 अभंग आहेत. पहिला अभंग आहे भेटी लागी जीवा. संत तुकाराम. संत तुकाराम म्हणतात, ए विठ्ठला, मला तुझी खूप ओढ लागलेली आहे. मला तुला भेटावंसं वाटते. आणि त्यासाठी त्यांनी उदाहरणंही दिलेली आहेत. जसं आईला आपल्या बाळाची ओढ असते, नंतर चकोराला चंद्रमाची ओढ असते, तसं विठ्ठला मला तुझ्या भेटीची ओढ लागली आहे, असं संत तुकारामांनी या अभंगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या दृष्टांतातून सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसरा अभंग आहे संत कृपा झाली. संत कवयित्री बहिणाबाई, म्हणजे संत बहिणाबाईंचा हा अभंग आहे. या संत कवयित्री आहेत, त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की ह्या संतांनी कृपा केली म्हणून हा वारकरी संप्रदाय निर्माण झाला, वारकरी संप्रदाय परिपूर्ण झाला. आता कोणकोणते संत? संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम या संतांनी मोठ्या प्रमाणात साहित्याची निर्मिती केली आणि साहित्याच्या निर्मितीच्याद्वारे लोकांमध्ये विठ्ठलाविषयी प्रेम निर्माण केलं. त्यामुळे मोठ्या संख्येने आज लोक पंढरपूरला जातात. तर हा वारकरी संप्रदाय निर्माण करण्याच्या मागे कोणाचा मुलाचा वाटा आहे? तर संतांचा, म्हणजे संत कृपा झाली. आता पुढे तुम्ही व्याकरण विभाग शिकलात. व्याकरण विभागामध्ये विरामचिन्हे, त्याचा तुम्ही अभ्यास केलात. विरामचिन्ह कशा प्रकारे वापरायचे, कुठे कुठे कोणतं विरामचिन्ह वापरायचं हे तुम्ही अभ्यासलं. तर त्यानंतर तुम्हाला शिक्षकांनी प्रश्न दिले. खालील वाक्य विरामचिन्हे घालून लिहा. हे प्रश्न आहेत बघा. त्या प्रश्नामध्ये योग्य प्रकारे तुम्हाला विरामचिन्ह घालायचे. जर तुम्ही योग्य प्रकारे विरामचिन्ह घातलं तर तुम्हाला विरामचिन्ह चांगल्या प्रकारे समजली असं मानलं जाईल. त्यानंतर पेपरमध्ये पण तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळतील. त्यानंतर उपयोजित लेखन बघा. उपयोजित लेखनामध्ये तुम्ही कथालेखन शिकलात. कथालेखनमध्ये तुम्ही शिकलात की कथा कशा प्रकारे लिहायची, कथेला शीर्षक द्यायचा, त्यानंतर कथा लिहायची, त्यानंतर तात्पर्य लिहायचं, नंतर मार्क कोणत्या भागाला कसे मिळतात ते पण तुम्हाला सांगण्यात आलं. आता इथे तुम्हाला कथा दिली आहे, मुद्दे दिलेत आणि त्या मुद्द्यावरनं तुम्हाला कथा बनवायची आहे. तर योग्य प्रकारे तुम्ही कथा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करा आणि ही कथा पूर्ण करा. त्यानंतर जाहिरात लेखन तुम्ही शिकलात. बघा, इथे टूथपेस्टची जाहिरात तुम्हाला तयार करायला सांगितलेली आहे. आता तुम्ही जाहिरात लेखन जर चांगल्या प्रकारे केलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारे जाहिरात लेखन केल्यामुळे तुम्हाला पुढे करिअर पण करता येईल. म्हणजे आज मोठ्या प्रमाणात जाहिरातींचा वापर होतो, त्यामुळे जाहिरात लेखन कशा चांगल्या प्रकारे करायचं हे तुम्ही शालेय जीवनामध्ये अभ्यासल्यामुळे पुढे त्याचा चांगला वापर होऊ शकतो. ही तुम्हाला जाहिरात दिली आहे, ती जाहिरात तुम्ही तयार करा. आता आपण बघूया प्रकल्प, म्हणजे तुम्हाला प्रोजेक्ट दिलेले आहे, मराठी प्रकल्प तुम्हाला दिलेला आहे, त्यावर तुम्ही तो प्रकल्प तुम्ही पूर्ण करायचा आहे. आता प्रकल्प पूर्ण करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तो स्वतः मनापासून पूर्ण करायचं आहे. कारण की आत्ताच नाही तर तुम्हाला पुढेसुद्धा 10वीला त्यानंतर पुढे कॉलेजमध्ये प्रकल्प करायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला स्वतःहून सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. कोणाची मदत न घेता तुम्ही मोठे आहात आता, तर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रकल्प केलात तर तुम्ही स्वतः प्रकल्प केल्यामुळे तुम्हाला एक चांगली सवय निर्माण होईल. कारण की लहान असताना आईची, वडिलांची, इतरांची मदत घेत होता, पण आता तुम्ही स्वतः प्रकल्प करण्याचा प्रयत्न करा. स्वतः सगळी माहिती जमा करा आणि ती स्वतः चांगल्या प्रकारे लेखन त्याचं करा. आता प्रकल्प सुरुवातीला तुम्ही A4 साईज पेपरवर करायचं आहे. जे तुमचं प्रोजेक्ट पेपर आहे त्या A4 साईज पेपरवरती सुरुवातीला पहिल्या पानावरती तुम्ही नाव लिहायचं आहे. त्यानंतर विषय लिहायचा आहे, कोणत्या विषयाचा प्रकल्प आहे, नंतर इयत्ता आणि नंतर प्रकल्पाचं नाव लिहायचं आहे. हे झालं पहिलं पान. त्यानंतर दुसऱ्या पानावरती विषय लिहायचा आहे. प्रकल्पाचा विषय कोणता आहे तर महाराष्ट्रातील कोणत्याही 2 संतांची माहिती लिहा आणि त्यांच्या अभंगातील कोणत्याही 2 ओळी
लिहा. म्हणजे महाराष्ट्रातील जे 2 संत आहेत, भरपूर संत आहेत, त्यापैकी 2 संतांची माहिती तुम्हाला लिहायची आहे. आणि त्यांच्या अभंगातील तुम्हाला कोणत्या ज्या ओळी चांगल्या वाटतात, आवडल्या आहेत, त्याचा अर्थ समजला आहे, त्या 2 ओळी तुम्ही लिहायच्या आहेत. आता माहितीनंतर ओळी लिहायच्या आहेत. आता कशा प्रकारे लिहायचं आहे बघा, हे दुसरं पान झालं. आता तिसऱ्या पानावरती तुम्हाला प्रकल्प लिहायचा आहे. तर मी मुद्दे दिले तुम्हाला समजण्यासाठी की तुमच्या माहितीमध्ये काय काय आलं पाहिजे. तर पहिला मुद्दा मी दिला आहे बघा, संतांचे मूळ नाव, जन्म, गाव, आई वडिलांचे नाव. तुम्ही मुद्दे नाही लिहायचे, तुम्ही माहिती लिहायची आहे. पण तुम्हाला समजण्यासाठी आम्ही मुद्दे दिलेले आहेत की सुरुवातीला संतांचं मूळ नाव लिहा. असं आपण तुकारामांचं नाव घेतलं, तुकाराम बोल्लोबा मोरे आंबिले. त्यानंतर त्यांचे जन्म कुठे झाला, म्हणजे जन्म कधी झाला, नंतर कोणत्या गावामध्ये झाला, नंतर आईचं नाव काय होतं, वडिलांचं नाव काय होतं. जर तुम्हाला ही सगळी माहिती मिळाली तर ती नोट करा, लिहा. त्यानंतर संतांचं जीवन, म्हणजे त्यांनी जीवन कशाप्रकारे ते जगले, त्यांच्या जीवनामध्ये काय काय घटना छोट्या छोट्या तुम्ही लिहायच्या. तुम्हाला माहिती आहे ज्ञानेश्वरांच्या जीवनाबद्दल तुम्हाला माहिती असेल की ते लहानपणी ब्राह्मण समाजातले होते, त्यांच्या कुटुंबाला कसं वाईट टाकण्यात आलं, त्यानंतर त्यांनी समाजाला कसं पटवून दिलं. नंतर तुकारामांचं बघितलं जीवन, तर त्यामध्ये त्यांची बायको ही विठ्ठलाला न मानणारी होती आणि तुकाराम विठ्ठलाला मानणारे होते. ती कसा विठ्ठलाचा त्रागा करायची. मग ती खूप भडक अशा स्वभावाची होती, रागिष्ट स्वभावाची. आणि तुकाराम कसे नरम मवाळ अशा स्वभावाचे होते. नंतर तुकारामांचे जे गुरु होते, तुकारामांना जे गुरु मानायचे म्हणजे शिवाजी महाराज. तर शिवाजी महाराजांनी कसा ऐवज पाठवला होता, त्यावेळेला त्यांची जी बायको होती तिला लोभ निर्माण झाला, तर तुकारामांनी तिचा लोभ कसा दूर केला, हे त्यांच्या जीवनाबद्दल तुम्ही लिहायचं आहे. आता मी थोडंसं माहिती तुम्हाला सांगितली, जे तुम्ही कोणतेही संत घ्या, त्या 2 संतांबद्दल त्यांचं जीवन लिहा. एक तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलं की जीवनामध्ये काय गोष्टी येऊ शकतात. नंतर संतांचं कार्य. आता संतांच्या कार्यामध्ये तुम्ही त्यांचं साहित्य लिहा की त्यांनी कोणकोणत्या प्रकारचं साहित्य निर्माण केलं आणि त्यांनी कशाप्रकारे समाजासाठी कार्य केलं. नंतर 4थ्या मुद्द्यामध्ये संतांचा उपदेश, त्यांनी समाजाला कोणता उपदेश दिला, शिकवण दिली. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर तुकारामांनी समाजाला उपदेश दिला की विठ्ठलाची भक्ती करायची असेल तर तुम्हाला घरदार सोडण्याची गरज नाही, तर तुम्ही घरदार सांभाळत, म्हणजे गृहस्थ आश्रम सांभाळत तुम्ही विठ्ठलाची भक्ती करू शकता. त्यासाठी वैराग्य पत्करण्याची गरज नाही. नंतर ब्राह्मणांना त्यांनी शिकवण दिली की तुम्ही जे देवधर्म वगैरे सगळे करता आणि लोकांना फसवता, जर तुम्ही खरे ब्राह्मण असाल तर तुम्ही कसं वागलं पाहिजे. अशा प्रकारे खूप उपदेश, खूप शिकवण त्यांच्या आहेत, तर त्याचं तुम्ही लेखन करायचं आहे. त्यानंतर संस्कारांचा खजिना. मग संस्कार कोणते आपल्याला संतांकडून मिळतात, त्यांनी समाजाला कोणकोणते संस्कार दिलेले आहेत. तर पैशाचा, तुकारामाने सांगितलेलं आहे की पैशाचा योग्य वापर करा, बरोबर आहे, जिथे पाहिजे तिथेच पैसा खर्च करा. त्यानंतर त्यांच्या अभंगातून, इतर संतांच्या पण अभंगातून आपल्याला समजतं. उदाहरणार्थ चोखा मेळा, त्यांच्या अभंगातून आपल्याला समजतं की जाती धर्म तुम्ही मानू नका. हे संस्कार दिले त्यांनी समाजाला. जाती धर्माच्या ह्याच्यामध्ये पडू नका, एकोप्याने राहा. त्यानंतर त्यांनी काही अशी उदाहरणं दिली आहे की ह्यातून त्यांनी समाजाला पटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर तुम्ही 2 ओळी अभंगाच्या व त्याचा अर्थ लिहायचे. तुम्हाला ज्या संतांची तुम्ही माहिती 2 संतांची लिहिणार आहे, त्या संतांच्या 2 ओळी तुम्ही लिहायच्या आहेत आणि त्याचा तुम्हाला जो कळलेला अर्थ आहे तो तुम्ही तिथे लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर 6वा मुद्दा आहे समाजाला मिळालेला संदेश. आता ह्या सर्व संतांच्या कार्यातून कोणता ना कोणता संदेश मिळाला आहे. तुम्ही जे 2 संतांची माहिती लिहाल, त्या संतांच्या कार्यातून समाजाला त्यांनी कोणता संदेश दिला, काय करावं समाजाने, तर ते तुम्ही लिहायचं आहे. समाजाला खूप मोठ्या प्रमाणात त्या लोकांनी संदेश दिलेला आहे, बरोबर आहे. वारकरी संप्रदाय निर्माण करून संदेश दिलेला आहे की एकोप्याने राहा, एकोप्याने या. त्यानंतर विठ्ठलाची भक्ती करा.
नंतर समाजामध्ये भेदभाव दूर करा. अशा प्रकारे ज्या संतांचं नाव तुम्ही सुरुवातीला लिहिणार, त्यांच्याबद्दल माहिती लिहिणार आहे, त्यांचा तुम्ही संदेश इथे लिहायचा आहे. आता तुम्ही कोणतेही संत घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जी चार संत तुम्ही शिकलात त्याबद्दलच नाही, ते इतर पण तुम्ही संत घेऊ शकता. म्हणजे संत गाडगे महाराज आहेत, संत तुकडोजी महाराज आहेत, त्यानंतर संत चोखामेळा आहे. म्हणजे इतर संतांबद्दल पण तुम्ही लिहू शकता. आता जे संत तुमचे झाले त्याबद्दल थोड्या प्रमाणात तुम्हाला माहिती झालेलीच आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये भर पडेल. पण इतर संतांचं जरी तुम्ही कार्य पाहिलं वगैरे तर खूप सुंदररित्या त्यांनी कार्य केलेले आहे. त्याच्यात भरपूर आपल्याला संस्कार मिळालेले आहेत. त्यांचे पण अभंग आहेत, कविता आहेत, मग त्याही तुम्ही वापरू शकता. म्हणजे इतर संतांबद्दल पण तुम्ही माहिती लिहू शकता. कोणतेही 2 संत घेण्याचा प्रयत्न करायचा आणि चांगल्या प्रकारे लेखन करायचं. हे प्रोजेक्ट आहे आणि या प्रकल्पामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे रस दाखवला तर पुढे तुम्ही स्वतःच्या गोष्टी तयार करू शकाल. ठीक आहे.